कर्मचाऱ्यांकरिता परत एक चांगली बातमी, आनंदाची गोष्ट घेऊन येत आहोत। लोकसभा निकालातील विपरीत परिणामामुळे या राज्यातील 60,000 शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू। सविस्तर जाणून घ्या। कुणाचा नंबर इथे लागलेला आहे, व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका। तर लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भारतीय जनता पक्षाने देखील कर्मचाऱ्यांच्या मागणीवर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे। भारतीय जनता पक्षाने कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन मागणीवर सकारात्मक निर्णय न घेतल्याने लोकसभा निवडणुकीमध्ये विपरीत परिणामाचा सामना करावा लागला। उत्तर प्रदेश राज्यामध्ये भाजपाला लोकसभेत निवडणुका 2024 मध्ये अपेक्षित जागा मिळू शकल्या नाहीत। याचे कारण कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनच्या मागणीवर तोडगा न काढणे हा देखील आहे। यामुळे उत्तर प्रदेश राज्यामध्ये विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशातील तब्बल 60,000 शिक्षकांना जुनी पेन्शन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे। विधानसभा निवडणुकीच्या 10 जागेवरील निवडणुकीमध्ये होणार फायदा। लोकसभा निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेशातील विधानसभेच्या सदस्यांनी विजय मिळवून लोकसभेचे सदस्य स्वीकारलेल्या 10 विधानसभा जागेवर निवडणुका होणार आहेत। त्या अनुषंगाने उत्तर प्रदेश राज्य सरकारने सदरचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे। उत्तर प्रदेश राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांची बऱ्याच दिवसापासून जुनी पेन्शनची मागणी होती, ती आता पूर्ण झाली आहे। उत्तर प्रदेश राज्याने 28 मार्च 2005 रोजी अधिसूचना काढून 1 एप्रिल 2005 व त्यानंतर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे। यामध्ये ज्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती भरतीची जाहिरात सदर NPS योजना लागू होण्याच्या अगोदर दिनांकापूर्वी आहे, अशा कर्मचाऱ्यांना आता महाराष्ट्राप्रमाणे इतर राज्याप्रमाणे जुनी पेन्शन होणार आहे। पण मुद्दा हा नाही मित्र हो, जर हे सरकार आपल्याला जुनी पेन्शन सरसकट सगळ्यांना लागू करणार नाही तोपर्यंत आपण मात्र वोट फॉर OPS हे मिशन राबवत राहूया। सगळ्यांना जुनी